दुर्गसेवकांच्या कष्टानं मोहनगडावर मेघडंबरी साकारली असून त्यात शिवरायांचा पुतळा विराजमान करण्यात आला। तारखेनुसार साजरा होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मोहनगडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। भोर तालुक्यात असलेल्या शिरगाव दुर्ग अर्थात मोहनगडाची माहिती सर्वदूर पोहोचावी म्हणून पुण्याच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांच्या वतीनं या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न हे यशस्वी झालेत। गेली 4 वर्ष या गडावर दिवस रात्र मिळून 70 मोहिमा राबवल्या गेल्या। त्यात गडावर चौथऱ्यासाठी लागणारे दगड इतर साहित्य घेऊन जाण्यात आले। सांगली जिल्ह्यातील शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या शुभ हस्ते या भव्य स्मारकाचा लोकार्पण अर्थात दुर्गार्पण सोहळा पार पडला। सह्याद्री प्रतिष्ठानचे आमचे श्रमिक गौतम गुंडे साहेबांचं आदरणीय थोरात साहेबांचा सुद्धा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे की त्यांनी ही प्रेरणा दिली सर्व दुर्ग सेवकांना। आणखी त्यांच्या प्रेरणेतून आज ह्या असणाऱ्या मोहनगडावरती एक अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण उभा केलेलं आहे। याला अव्याहतपणे हे सर्व दुर्ग सेवक काम करत राहिलेले आहेत। अनेक दिवस यांनी हाल अपेष्टा सहन केलेले आहेत। आणखी त्यानंतर हे अत्यंत चांगलं भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक आपण उभा केलेलं आहे। सह्याद्री प्रशांत पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मोहनगडावर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन होत आहे। यासाठी बत्तीस शिराळ्याचे सांगली जिल्ह्यातील आमदार सत्यजित देशमुख या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह श्री सुधीर थोरात यांच्या दोघांच्या शुभ हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन होणार आहे।